2026च्या नियमांमध्ये मोठा बदल केलेला आहे। पीएफच्या नियमांमध्ये मोठा बदल केलेला आहे। हा बदल नेमका कोणता असणार आहे पाहणार आहोत। तर बघा, ईपीएफओने ईपीएफ 2026 अंतर्गत नियमात मोठा बदल केलेला आहे। बदल असा केलेला आहे की 15,000हून मासिक वेतन मर्यादेनुसार कमाल 1800 रुपये पीएफ योगदान देणं हे अनिवार्य असणार आहे एम्प्लॉयीसाठी। यापेक्षा ऐच्छिक वेतन योगदान हे एम्प्लॉयीच्या मनावरती ठरणार आहे, त्यांच्या मनानुसार ठरणार आहे। कर्मचारी अतिरिक्त रक्कम गुंतवू शकतात, मात्र तुम्ही जेवढे योगदान देत आहात तेवढे योगदान कंपनीने देणं हे अनिवार्य नसणार आहे किंवा बंधनकारक नसणार आहे। वाढीव योगदान तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कधीही बदलू शकता, कमी करू शकता किंवा जास्त करू शकता, परंतु 1800 रुपयांची अट ही लावण्यात आलेली आहे। म्हणजे जवळजवळ 12% अट ही लावण्यात आलेली आहे। त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। तुम्ही जास्तही तुमचा योगदान आहे ती देऊ शकता ॲज अ तुमची सेविंग यासाठी, परंतु तुम्ही जेवढे योगदान देचाल तेवढं योगदान मात्र कंपनीला देणं हे बंधनकारक नसणार आहे, असं स्पष्टपणे या नियमांमध्ये सांगण्यात आलेलं आहे। वेतन मर्यादेनुसार आता पीएफ 12% कपात केली जाणार आहे, परंतु कंपनीवरती अतिरिक्त योगदानाची मर्यादा नसणार आहे। योगदान कमी अधिक करणं हे ऐच्छिक असणार आहे। कर्मचाऱ्यांनी कधीही शक्य तेव्हा कमी करू शकता किंवा अधिक करू शकता। तर अतिशय महत्त्वाचा हा एक मोठा बदल ईपीएफओ कडून ईपीएफ 2026च्या स्कीममध्ये करण्यात आलेला आहे। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ईपीएफओ कर्मचारी आणि पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।